दादा 15 दिवस झाले मी रोज इथे येते. माझे युनिव्हर्सिटीचे पेपर लिहिले. त्यांच्यामुळे 2 गेले, माझं नुकसान झालं. प्लीज. अहो सर, यांना आहे ना, हे प्रशासकीय अधिकारी आहे, हे मॅडम आहेत. या मॅडमनी मला वेळोवेळी मदत केली. या विभागाकडून पत्र दिले गेले साहेबांना की तुम्ही गुन्हा दाखल करा. ते जिल्हा परिषद तिथून सुद्धा यांना पत्र आलंय की जर शाळेनी, मॅडम आणि सर जेव्हा शाळेत आले, जर नाही केलं ऍडमिशन तर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावं. मग यांनी कोणत्या अधिकारात शाळेला 3 दिवस दिलेत? कोणाच्या अधिकारात दिलेत? आणि शाळेने लिहून दिले सर मला की आम्ही यांची ऍडमिशन राखून ठेवलेली आहे. कोणत्या संविधानाच्या अधिकारात त्यांनी रोखून ठेवलेली? मला ते लिहून द्या. हे ऍडमिट लेटर आहे माझ्या मुलाचं, जे अधिकृत शासनाने दिलेलं आहे. हा, शासनाच्या पोर्टलवर माझे सगळे कागद आहे. इथल्या अधिकाऱ्यात फक्त हे सर आहेत जे काहीच काम करत नाही. तुम्हाला शाळेचा कोणता अधिकारी दबाव टाकतोय मला सांगा. मी कशाला? सर 2 लेटर आले होते मॅडम, 2 तक्रारी आल्या होत्या तुमच्याकडे. तुम्ही दोघांचे पण लेटर दिले होते शाळेला. तुम्ही वेळोवेळी माझी मदत केली, तुम्ही मला सगळं सहकार्य केलं. तुम्ही साहेबांना कॉल करता, साहेब फोन उचलत नाही. मी साहेबांना फोन करते, साहेब अवेलेबल नसतात. एवढे कोणते बिझी असतात शिक्षण विभाग सोडून सर? तुम्हाला जमत नाही का? आम्हाला किती मी तेच म्हणते, मला नाही माहिती माझ्या मुलाचं आज ऍडमिशन झालं पाहिजे, नाही तर मला चला माझ्यासोबत त्या मॅडमला मी भेटलेली आहे, पीआय मॅडमनी बोलवलंय तुम्हाला. ते म्हणतात आदित्य मॅडम डायरेक्ट म्हटलंय, पीआय म्हटलं आता ज्या मॅडम तिथं आलेले आहेत तिथले पीआय मॅडम निंबाळकर मॅडम मला स्वतः म्हटले की जर अधिकाऱ्यांना तसे आदेश येतात अधिकारी का येत नाही, घेऊन या. मग अधिकारी काय करतात? कालपर्यंत आम्ही सगळं पेपर्स तयार करू. सर तुम्ही खूप प्रोसेस केली. मी कागदोपत्री आता खेळणार नाही. मला तुम्ही ऍक्शन दाखवा. तुमच्याकडे सगळे अधिकार असून पण तुम्ही काय करताय? मॅडम तुमच्याकडे सगळे अधिकार असून तुम्ही शाळेला जुमानत काय? तुम्ही काय खाल्लंय का शाळेचं? मी कोणाचं छापल? कोणता मंत्री तुम्हाला दबाव टाकतोय का? मला कोणी दबाव? मग माझ्या मुलाचं ऍडमिशन का नाही घेतलं शाळा? खालच्या भाषेत सर ऐका ना सर, खालच्या भाषेत खूप का बोलली मी. तुम्ही काय केलं मला? पहिल्यांदा मी रेकॉर्डिंगवर जोपर्यंत फोन टाकला होता तेव्हा साहेब मी माझं काम केलेलं आहे. माझं फक्त ऍडमिट करण्याचं काम होतं. मग आता माझा मुलगा शाळेत गेलाय का? शाळा तुम्हाला काय? आणि मला साहेब काय म्हटलं, खोटं बोलले साहेब, खोटं बोलले दादा की तुमचा मुलगा ऑलरेडी शाळेत जातोय. मग मी माझं युनिव्हर्सिटीचे पेपर गेले दादा, मी डाऊट झाली यांच्यामुळे. त्यांच्या हातात होतं माझ्या मुलाला शाळेत गेलं. हे जाऊन तिथे कोण बोलतात? तुम्ही